कोणत्या देशाने नुकतेच जगातील पहिले 6G डिव्हाइसचे अनावरण केले? 6 जनरेशनल डिव्हाइस कुणी याचं अनावरण केलेलं आहे? तर तो देश आहे जपान. पर्याय क्रमांक 1. जपाननी जगातलं सगळ्यात हाय स्पीड 6 जनरेशनल प्रोटोटाईप गॅजेटचं अनावरण केलेलं आहे. हे डिव्हाइस अजून मार्केटमध्ये लॉन्च झालेलं नाही आहे, हे विकसनशील टप्प्यात आहे, म्हणजे याचं सध्या याच्यावरती काम सुरू आहे. 5Gच्या तुलनेमध्ये जर हे 6G प्रोटोटाईप गॅजेट जर बघाल तर हे 20 पट जास्त फास्ट आहे. याचं एक एक्झाम्पल द्यायचं झालं ना तर समजा आपला जो 5G फोन असतो, मोबाईल जे आहेत यांच्यामध्ये आपण जर 10 GBचा एखादा व्हिडिओ डाउनलोड करण्यासाठी 20 मिनटं लागत असतील, तर या 6G प्रोटोटाईप गॅजेटमध्ये हा व्हिडिओ 10 GBचा फक्त 1 मिनिटात डाउनलोड होईल किंवा 1 मिनिटामध्ये अवेलेबल असेल. तर अशा प्रकारे याची स्पीड आहे. याचा डेटा ट्रान्सफर स्पीड जर बघाल तर 100 GB पर सेकंद 300 फुटाच्या अंतरावरती असं याचा स्पीड आहे. डोकोमो, NTT, NEC आणि फुजिटसो तर यांनी या डिव्हाइसला विकसित केलेलं आहे. आत्ता सध्या याच्यावरती काम सुरू आहे. मार्केटमध्ये आल्यानंतर 6 जनरेशनल आपल्याला गोष्टी बघायला मिळतील. तर या लेक्चरच्या माध्यमातून आपण 26 ते 31 मेपर्यंतच्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी अगदी डिटेलमध्ये बघणार आहे. प्रत्येक प्रश्न इथं महत्त्वाचा आहे म्हणून इन्क्लूड केला आहे. लेक्चर व्यवस्थितपणे बघा. लेक्चर बघून झाल्यानंतर या लेक्चरची PDF आपल्या विजन स्टडी 2.0 या ॲपवरतून डाउनलोड करा. ॲपमध्ये तुमच्यासाठी टेस्ट अवेलेबल आहे जे तुम्ही दररोज सॉल्व करा. दररोज तिथल्या तिथं करंट अफेअर्सची प्रॅक्टिस होत राहील. आणि ज्या विद्यार्थ्यांना विजन स्टडीसोबत आमच्यासोबत जर अभ्यास करायचा असेल, राज्यसेवा 2024च्या पूर्वपरीक्षेची तयारी जर करायची असेल, फार कमी दिवस राहिलेत, ही तयारी तुम्हाला प्रश्नोत्तर स्वरूपामध्ये करता येईल. त्यासाठी तुम्ही विजन स्टडीवरती राज्यसेवा 2024 क्वेश्चन आन्सर रिव्हिजन बॅचमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. या बॅचची ॲडमिशन फी ही 1999 रुपये आहे. पण तुम्हाला या कमी दिवसांमध्ये चांगला अभ्यास करता यावा, याच्यामध्ये सहभाग नोंदवता यावा, याच्यासाठी 14 तारखेपासून ते 17 तारखेपर्यंत या बॅचची ॲडमिशन फी 999 रुपये असणार आहे. तर ज्या मुलांना या राहिलेल्या दिवसांना प्रॉपर युटिलाइज करायचं आहे, स्वतःच्या वेळेला प्रोडक्टिव्हली घालवायचं आहे आणि चांगला अभ्यास करायचा आहे, अशाने या बॅचमध्ये ॲडमिशन घ्यायला हरकत नाही. तुम्हाला एक्झाम येईपर्यंत स्वतःमध्ये सुधारणा झालेल्या दिसतील, भरपूर अभ्यास तुमचा होईल. डायरेक्टली मी पुढच्या मुद्द्याकडे येतोय. ज्युवेनाईल जस्टिस केअर अँड प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन ॲक्ट 2015 याच्याविषयीचा हा प्रश्न आहे. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. अगदी व्यवस्थित तुम्ही समजून घ्या याला. आता हा जो कायदा आहे हा रिसेंटली चर्चेमध्ये होता, पण इथं या कायद्यामध्ये ना एक व्याख्या तुम्हाला विचारली आहे. तर या कायद्यानुसार ज्या मुलावर गुन्हा दाखल झाला आहे किंवा ज्याने गुन्हा केला आहे आणि ज्याने असा गुन्हा घडल्याच्या तारखेस 18 वर्ष पूर्ण केली नाहीत त्याला डॅश डॅश म्हणून ओळखले जाते. म्हणजे इथं ज्याचं वय वर्ष 18 पूर्ण झालेलं नाही आहे आणि त्यांनी गुन्हा केलेला आहे किंवा त्याच्यावरती गुन्हा आहे दाखल केलेला आहे, तर अशाला काय म्हटलं जातं त्याची डेफिनेशनच विचारली आहे. तर याला परित्यक्त मूल असं म्हणतात का, की मुलाला काळजी आणि संरक्षणाची आवश्यकता आहे असं म्हणतात का, कायद्याच्या विरोधातील मूल का अपराधी मूल, काय म्हटलं जातं? तर याला कायद्याच्या विरोधातील मूल असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 3. म्हणजे इथं तुम्हाला डेफिनेशनच दिलेली आहे. तर तुम्हाला ही माहिती असायला पाहिजे, कारण रिसेंटली हा ज्युवेनाईल जस्टिस ॲक्ट हा चर्चेमध्ये होता. तर याच्यानुसार ज्याच्यावरती गुन्हा दाखल आहे किंवा ज्यांनी गुन्हा केला आहे आणि त्यांनी गुन्हा ज्यावेळेस केला त्यावेळेस त्याचं वय 18 पूर्ण नव्हतं, तर अशाला कायद्याच्या विरोधातील मूल म्हणून ओळखलं जातं. त्याला अल्पवयीन मूल किंवा अपराधी मूल म्हणून ओळखलं जात नाही, कायद्याच्या विरोधातील मूल. ठीक आहे. आता हा मुद्दा चर्चेत असल्याचं आणखीन एक महत्त्वाचं कारण म्हणजे सर्वोच्च न्यायालयामध्ये सध्या एक केस सुरू होती, एक खटला सुरू होता आणि त्याच्या सुनावणी दरम्यान हा या व्याख्येचा मुद्दा चर्चेमध्ये आलेला आहे की याला या कायद्याच्या विरोधातील मूल म्हणण्याऐवजी त्याला प्रौढ मानावं अशी बाजू मांडण्यात आली होती आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयामध्ये हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ठीक आहे. सर्वोच्च न्यायालयाने हा ज्युवेनाईल जस्टिस ॲक्ट, ज्याला JJA म्हटलं जातं, ज्युवेनाईल जस्टिस ॲक्ट 2015, तर या कायद्यातील महत्त्वपूर्ण त्रुटी भरून काढण्याचा प्रयत्न केला आहे. भारतीय दंडसंहिता म्हणजे IPC आणि लैंगिक अपराधापासून बालकांचं संरक्षण करण्याचा कायदा म्हणजे पॉस्को, तर याच्या अंतर्गत बलात्कार आणि चुकीच्या पद्धतीने बंदिस्त ठेवण्याच्या आरोपांशी संदर्भात फौजदारी खटल्यातील अपिलावरती सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू होती आणि त्यावेळेस
या प्रकरणामध्ये बाल न्यायालयाच्या अपीलकर्त्याला कायद्याच्या विरोधातील मूल म्हणण्याऐवजी प्रौढ मानावं तर या गोष्टीवरती चर्चा सुरू होती. आता हे जे अल्पवयीन मुलं असतात ना, ज्यांना कायद्याच्या विरोधातील असलेलं मूल सुद्धा म्हटलं जातं डेफिनेशननुसार, तर यांच्यावरती ज्यांचं वय 18 पूर्ण नाही आहे अशांनी जर कायद्याचं उल्लंघन केलं असेल तर त्यांची हाताळणी कशी केली जाते, त्यांना कुठले कोर्ट वगैरे आहेत का? तर यस, अशा केसेसमध्ये मुलांवरती ज्या भूमिका असतात ह्या ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्डच्या माध्यमातून घेतल्या जातात. त्याला JJB असं म्हटलं जातं. JJA म्हणजे ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्ट. ठीक आहे. तर हे जे काही कायद्यानुसार कायद्याच्या विरोधात असलेली मुलं ही जी काही व्याख्या दिलेली मुलांसाठीची, अल्पवयीन मुलांसाठीची, तर अशा प्रकरणांमध्ये JJB समोर हा खटला सादर केला जातो, म्हणजे ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्ड समोर हा खटला चालवला जातो. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे येऊ. इंडिया मिडल ईस्ट युरोपियन युनियन इकॉनॉमिक कॉरिडॉर, यालाच IMEC म्हणून ओळखलं जातं. या प्रस्तापित 4800 किलोमीटर लांबीच्या मार्गाची घोषणा 2023मध्ये डॅश डॅश शिखर परिषदेच्या निमित्ताने करण्यात आली होती. म्हणजे याची घोषणा ही ऑफिशियल अनाऊन्समेंट, ऑफिशियल याच्याबद्दलचे MOUs हे कुठं घोषणा करण्यात आली, कुठं साईन करण्यात आली, कोणत्या शिखर परिषदेमध्ये, असे या प्रश्नात विचारले. तर ती शिखर परिषद होती G20 समिट, म्हणजेच जे भारतामध्ये आयोजित करण्यात आलेलं G20 होतं 2023चं. याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा हायलाइटेड पॉईंट होता इंडिया मिडल ईस्ट युरोपियन युनियन इकॉनॉमिक कॉरिडॉर, ज्याला IMEC म्हटलं जातं. या कॉरिडॉरच्या माध्यमातून भारतापासून ते अगदी अमेरिकेपर्यंत कनेक्टिव्हिटी असणारे भारत, अमेरिका, युनायटेड अरब एमिरेट, सौदी अरेबिया, इटली, फ्रान्स, जर्मनी, युरोपियन कमिशन, तर अशा वेगवेगळ्या देशांमधून जाणारा हा कॉरिडॉर असणार आहे. या कॉरिडॉरचा मुख्य उद्देशच आहे की भारतातून व्यापार हा अगदी युरोपपर्यंत पोहोचला पाहिजे. याच्यामध्ये कुठलाही व्यत्यय नको, अडथळा नको, आणि त्याच्यासाठी ज्या काही रेल्वे मार्ग टाकण्याची गरज आहे, जहाजामार्फत कनेक्टिव्हिटी करण्याची गरज आहे, तर हे सगळं या IMECमध्ये केलं जाईल. त्यामुळं एकूण याची लांबी साधारण 4800 किलोमीटरपर्यंत असणार आहे. भारताने 2023च्या G20 शिखर परिषदेमध्ये याची घोषणा केली होती. आता या कॉरिडॉरच्या अंतर्गत ना भरपूर साऱ्या देशांनी एक आपापसामध्ये करार केलेले आहेत. आणि आत्ता हा मुद्दा चर्चेत कुठून आला आहे, तर तुम्हाला माहिती आहे की मिडल ईस्टमध्ये सध्या वॉरसारखे सिच्युएशन्स तयार होत आहेत. इस्रायलकडून दुसऱ्या देशांवरती म्हणा किंवा इतर देश इस्रायलवरती आक्रमण करायला टपून आहेत. तर अशा सगळ्या सिच्युएशन असताना हा जो कॉरिडॉर आहे तर त्याचं पूर्वेकडच्या टप्प्यातलं काम हे कसं सुरू होणार, त्याची शक्यता कशी आहे, तर हे तपासण्यासाठी म्हणून भारताने एक मंडळ पाठवलेलं आहे. याचा अभ्यास करतील आणि त्याच्यानुसार आपल्याला डेडलाईन वगैरे कळतील. त्यामुळं IMECचा मुद्दा हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तर या कॉरिडॉरचे जे महत्त्वाचे हायलाइटेड पॉईंट आहेत ना, हे मी तुम्हाला सांगतोय. याच्यामध्ये जे एकूण सदस्य देश आहेत ते तुम्हाला माहितीच असायला पाहिजेत. एक म्हणजे भारत, युरोपियन युनियनचे बरेचसे देश, फ्रान्स, जर्मनी, इटली, सौदी अरेबिया, संयुक्त अरब एमिरेट आणि अमेरिका. तर ह्या सगळ्या देशांचा समावेश ह्या IMECमध्ये होतोय. याचं उद्दिष्ट काय? आशिया, युरोप, मध्य पूर्व, तर या सगळ्यांना व्यापारी मार्गाने एकमेकांशी कनेक्टेड ठेवणार. IMEC हा 2 स्वतंत्र वेगवेगळे कॉरिडॉर असतील. याच्यामध्ये एक हा भारताला पश्चिम आशियाला जोडणारा एक पूर्वेकडचा कॉरिडॉर असणार आहे, आणि दुसरा म्हणजे पश्चिम आशियाला, मध्य पूर्वेला युरोपशी जोडणारा उत्तरेकडचा कॉरिडॉर. म्हणजे एक कॉरिडॉर हा भारतापासून सुरू होतोय, हा मिडल ईस्टपर्यंत जातोय, आणि जो मिडल ईस्टचा रिजन आहे तिथून युरोपमध्ये कनेक्ट होण्यासाठी एक उत्तरेकडचा कॉरिडॉर. तर अशा 2 टप्प्यांमध्ये याचं काम चालणार. भारतासाठी महत्त्वाचं म्हणजे हे पूर्व कॉरिडॉरचं काम कशा पद्धतीने चालणार आहे. ठीक आहे. या कॉरिडॉरच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या कनेक्टिव्हिटीचे प्रोजेक्ट राबवणार. त्याचबरोबर रेल्वे मार्ग असतील, जहाज बांधणीचे काम, ते ही सगळी कामं या कॉरिडॉरच्या अंतर्गत केली जातील. IMECच्या अंतर्गत ना भारतामध्ये सुद्धा काही महत्त्वपूर्ण बंदर आहेत ज्यांना या IMECच्या माध्यमातून कनेक्ट केलं जाणार आहे. जसं गुजरातमधलं मुंद्रा पोर्ट, गुजरातमधलंच कांडला पोर्ट आहे, आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट नवी मुंबईमधलं. तर या 3 बंदरांचा मुख्य सहभाग ह्या IMEC कॉरिडॉरमध्ये असणार आहे. ही तर झाली भारतातली बंदरं किंवा भारतातले पोर्ट्स. तर इथून ज्यावेळेस पूर्व कॉरिडॉर हा मिडल ईस्टला कनेक्ट होणार आहे, तर तिथलची कोणती बंदरं कनेक्टेड असतील, तर UAEमध्ये फुजेरा, जेबेल अली आणि अबुधाबी ही UAE मधली बंदरं असतील, कनेक्टेड पॉईंट्स असतील. सौदी अरेबियामध्ये दमाम आणि रास अल खैर ह्या बंदरांचा समावेश या पोर्टच्या अंतर्गत किंवा या कनेक्टिव्हिटीच्या अंतर्गत होतोय.
इस्रायलमधलं हायफा बंदर आहे बघा. त्याचबरोबर युरोपमधले सुद्धा ग्रीसमध्ये पिरियस, दक्षिण इटलीमधलं मेसिना आणि फ्रान्समधलं मार्सेल. तर ही 3 बंदरं ही युरोपमधली कनेक्टेड असतील या आयमॅक कॉरिडॉरच्या माध्यमातून. त्याचबरोबर या कॉरिडॉरच्या अंतर्गत रेल्वे नेटवर्क सुद्धा असतील. UAE मधला, सौदी अरेबियातला बराचसा भाग हा रेल्वे कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून कनेक्ट केला जाणार आहे. याच्यामध्ये जे बंदरातून माल आहे तर तो रेल्वे मार्गाने पुढच्या देशाच्या कॉर्नरपर्यंत जाईल किंवा बंदरांपर्यंत जाईल. ठीक आहे. तर असा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे हा. जर हा प्रकल्प ऑन टाईम कंप्लीट झाला तर आपल्याला आपल्याच पुढच्या आयुष्यामध्ये भरपूर ट्रान्सफॉर्मेशन झालेलं बघायला मिळणार आहे. जी आत्ता आपण ज्या ग्रोथ किंवा इतर ज्या स्टोरीज ऐकतोय हे काहीच नाही याच्या पुढं. ज्यावेळेस ह्याच्या कनेक्टिव्हिटीज किंवा हा कॉरिडॉर कंप्लीट होईल त्यावेळेस आपल्याला एक नवीनच विश्व बघायला मिळणार आहे. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे आता येऊ. इंटरनेट शटडाऊनच्या संख्येनुसार भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर जितकं भारतामध्ये इंटरनेट बंद केलं जाते, शटडाऊन केले जात आहेत, तर याच्या जर आपण संख्या काउंट केली तर त्या संख्येनुसार भारताचा कितवा क्रमांक लागतोय असं या प्रश्नामध्ये आपल्याला विचारले. तर संख्येनुसार भारताचा पहिला क्रमांक लागतोय. आणि ती संख्या किती आहे? वर्षभरामध्ये आपण इंटरनेट बंद करावं लागते अशा घटना किती घडवून आणल्यात? तर ती आहे साधारण 500पेक्षा जास्त. म्हणजे अशा घटना भारतामध्ये 500पेक्षा जास्त घडल्यात की ज्यावेळेस आपल्याला भारतात इंटरनेट किंवा त्या पर्टिक्युलर रिजनमध्ये इंटरनेट शटडाऊन करावे लागत आहेत. ओके. एकूण 13 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 2023मध्ये इंटरनेट शटडाऊन हे साधारण 500पेक्षा जास्त वेळ करण्यात आलं होतं. आता या 500पेक्षा जास्त इंटरनेट शटडाऊनच्या घटनांमध्ये सलग 5 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त इंटरनेट बंद केलेलं आहे त्या पर्टिक्युलर रिजनमध्ये अशी संख्या किती आहे? तर 2022च्या तुलनेमध्ये त्या संख्येमध्ये सुद्धा मोठी वाढ झाली आहे. 2022मध्ये एकूण जेवढ्या इंटरनेट शटडाऊनच्या घटना घडल्या होत्या त्यापैकी 5 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त काळासाठी इंटरनेट बंद आहे असं साधारण 15% वेळेस घडलं होतं. ठीक आहे. 15% टाईम असं घडलं होतं की 5 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त काळासाठी इंटरनेट बंद आहे. पण तेच 2023च्या तुलनेमध्ये जर बघाल तर जेवढ्या इंटरनेट शटडाऊनच्या घटना आहेत त्यापैकी 5 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त काळासाठी इंटरनेट बंद आहे असं प्रमाण ह्या एकूण घटनांमध्ये 41% जास्त आहे. तर म्हणजे याच्यामध्ये मोठी वाढ झालेली. इंटरनेट बंद करतात आणि सलग बंद आहे याचं पण प्रमाण खूप जास्त वाढलं आहे. आता इंटरनेट एवढं महत्त्वाचं आहे का बरं? तर यस, इंटरनेट हे खूप महत्त्वाचं आहे. आणि सर्वोच्च न्यायालयाने एका केसच्या सुनावणी दरम्यान आपल्याला कलम 19 अंतर्गत इंटरनेट वापराचा सुद्धा एक मूलभूत अधिकार आहे अशी व्याख्या सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. ठीक आहे. भारतानंतर ना दुसऱ्या क्रमांकाला इंटरनेट शटडाऊनमध्ये म्यानमार हा दुसऱ्या क्रमांकाचा देश येतोय. त्याखालोखाल इराणमध्ये ह्या इंटरनेट शटडाऊनच्या घटना साधारण वर्षभरात 34 वेळा घडल्यात. पॅलेस्टीनमध्ये 16 वेळेस आणि युक्रेनमध्ये 8 वेळेस. ओके. तर भारत हा या सगळ्या देशांच्या तुलनेत खूप पुढे इंटरनेट शटडाऊनच्या घटनांमध्ये. ठीक आहे. भारतीय टेलिग्राफ कायद्यानुसार भारतीय राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश हे केवळ सार्वजनिक आणीबाणी किंवा सार्वजनिक सुरक्षिततेच्या हितांसाठी म्हणून इंटरनेट शटडाऊन करू शकतात. पण सार्वजनिक आणीबाणी किंवा सार्वजनिक सुरक्षितता हे काय आहे याची डेफिनेशन या कायद्यामध्ये सांगितलेली नाही, याची व्याख्या कायद्यामध्ये सांगितलेली नाही आहे. ठीक आहे. अनुराधा बसीन विरुद्ध युनियन ऑफ इंडिया या केसमध्ये 2020मध्ये सर्वोच्च न्यायालयाने जम्मू काश्मीर इंटरनेट शटडाऊनवरती निर्णय दिला होता. आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की भारतीय राज्यघटनेनुसार राज्याने बेमुदत इंटरनेट शटडाऊन करण्यास परवानगी नाही. सर्वोच्च न्यायालयाने पुढं असं सुद्धा सांगितलं होतं कलम 144 लागू करणे हे वास्तविक विरोध टाळण्यासाठी यंत्रणा म्हणून वापरले जाऊ शकत नाही. त्याच घटनेने परवानगी दिलेली नाही. म्हणजे जे CRPC 144 जे लागू केलं जातं तर हे वास्तविक विरोध टाळण्यासाठी यंत्रणा म्हणून वापरलं जाऊ नये, तर ते घटनेने तशी त्याला परवानगी दिलेली नाही असं सर्वोच्च न्यायालयाने त्यावेळेस सांगितलं होतं. ठीक आहे. आणि याच निर्णयामध्ये पुढे सर्वोच्च न्यायालयाने भारतीय राज्यघटनेच्या कलम 19 नुसार इंटरनेटचा वापर हा मूलभूत अधिकार आहे असं सुद्धा सांगितलं होतं. इंटरनेट शटडाऊन तात्पुरत्या कालावधीसाठी असू शकतं परंतु अनिश्चित काळासाठी ते बंद केले जाऊ शकत नाही हे सुद्धा या केसमध्ये सांगण्यात आलं होतं. खटला लक्षात ठेवायचं आहे, अनुराधा बसीन विरुद्ध युनियन ऑफ इंडिया केस. हे खटले एक्झाममध्ये विचारले जातात.
तुम्ही एक्सपेक्ट करू नका की केशवानंद भारती केस किंवा बेरुबारी युनियन केस यांच्यावरतीच एक्झाममध्ये क्वेश्चन येतील असं एक्सपेक्ट करू नका. काळ बदलतोय तर काळाच्या गरजेनुसार क्वेश्चन बदलतील आणि त्याच्यामुळं अनुराधा बसील विरुद्ध युनियन ऑफ इंडिया केस ही लक्षात ठेवायची. हे इंटरनेट शटडाऊनसाठी संदर्भात म्हणून तुम्ही याला मार्क करून लक्षात ठेवू शकता. पुढचा प्रश्न बघा, कंवर तलाव कोणत्या राज्यात आहे? कंवर, तर कंवर तलाव हा बिहारमध्ये आहे. ओके, हा चर्चेमध्ये होता कारण इथलचं जे या तलावाच्या आजूबाजूचं जे क्षेत्र आहे ना हे जास्त कोरडवाहू क्षेत्र बनत चाललं आहे. इथं या तलावाची जी अवस्था आहे खूप बिकट आहे असं सांगण्यात आलं होतं आणि त्याच्यामुळं कंवर तलाव हा चर्चेमध्ये बिहारमधला बेगुसराय जिल्ह्यामध्ये हा येतो आणि याला तिथं स्थानिक लोक हे काबर ताल म्हणून ओळखतात. ठीक आहे, काबर ताल, स्थानिक लेवलवरती याला काबर ताल म्हणतात. आणि याचं एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे ना आशियातलं सगळ्यात मोठं गोड्या पाण्याचं ऑक्सबॉव सरोवर हे आहे. ऑक्सबॉव सरोवर किंवा ऑक्सबॉव तलाव. आता ऑक्सबॉव तलाव म्हणजे काय असतं तर जे तलाव किंवा जे सरोवर हे नदीच्या बाजूला आहे आणि नॅचरली तयार झालेलं आहे. कालांतराने जमिनीची धूप होऊन किंवा तिथं आजूबाजूचा गाळाचा संचय झाल्यामुळं अगदी वक्राकार स्वरूपात तयार झालेला जो तलाव असतो त्याला आपण ऑक्सबॉव तलाव असं म्हणतो. याला जनरली अर्धचंद्राचा आकार सुद्धा असतो. ठीक आहे, तर अर्धचंद्राचा आकार याला प्राप्त होतो आणि नदीच्या बाजूला असतो, नदीतून बाजूला झालेला घटक असतो हा. तर तसाच बिहारमधला हा ऑक्सबॉव सरोवर आहे ज्याला आपण तिथलचे लोक हे काबरताल आणि आपण त्याला कंवर असं म्हणतोय. ठीक आहे, ह्या तळ्याची सद्यस्थिती ही बिकट आहे. इथं कोरडवाहू क्षेत्र हे वाढत चाललंय. आशियातलं सगळ्यात मोठं गोड्या पाण्याचं हे ऑक्सबॉव सरोवर आहे. ठीक आहे, गंडक, बिया आणि करेह नदीच्या संगमावरती हे पाणी साठून तयार झालेलं तलाव आहे. 3 नद्या लक्षात ठेवायच्या, गंडक, बिया आणि करेह नदी. ठीक आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना या सरोवराला किंवा या तळ्याला रामसर साईटचा दर्जा सुद्धा मिळालेला आहे. रामसर साईटचा दर्जा मिळालेला बिहारमधलं हे एकमात्र ठिकाण आहे. त्याच्यामुळं हे तुम्हाला कंवर तलाव माहितीच पाहिजे. बिहारमधले एकमात्र रामसर साईट आहे ती आणि जी सध्या बिकट परिस्थितीमध्ये कोरडवाहू क्षेत्र तिथं वाढत चाललं आहे. 1986 मध्ये राज्य सरकारने संरक्षित क्षेत्र म्हणून सुद्धा याला घोषित केलेलं आहे. त्यानंतर केंद्र सरकारने सुद्धा पक्ष्यांची शिकार रोखण्यासाठी अभयारण्य म्हणून ह्याला घोषित केलेलं आहे. ठीक आहे, तर हे रिसेंटली चर्चेमध्ये होतं. कंवर तलाव कुठे आहे तर बिहारमध्ये बेगुसराय जिल्ह्यामध्ये येतं, लक्षात ठेवा. पुढच्या प्रश्नाकडे येऊ. अलीकडेच जगातील सर्वात उंच स्पर्धा पूल, स्पर्धा म्हणजे स्पोर्ट पूल आहे, पूल म्हणजे स्विमिंग पूल संदर्भात आहे. तर पूल कोणत्या देशात उघडला गेला आहे तर तो जो देश आहे जिथं जगातला सगळ्यात उंच सगळ्यात हाईटवरती असलेला स्पोर्ट ॲक्टिव्हिटी करण्यासाठीचा पूल असणार आहे तर तो देश म्हणजे भूतान. वर्ल्ड ॲक्वॅस्टिक अँड द भूतान ॲक्वॅटिक फेडरेशन तर यांनी पूल्स फॉर ऑल प्रोग्रामच्या माध्यमातून थिम्फू या ठिकाणी भूतानमधला पहिला स्पर्धा जलतरण तलावाचं उद्घाटन केलेलं आहे. 8,200 फूट उंचीवरती असलेला हा जगातला सर्वात उंच स्पोर्ट ॲक्टिव्हिटीचा तलाव असणार आहे. 2019 मध्ये याचं काम सुरू केलं होतं आणि हा प्रकल्प आत्ता कुठं पूर्ण झालेला आहे. भूतानच्या जलचर क्रीडा विकासासाठी हा पूल अतिशय मौल्यवान घटक असणार आहे कारण याच्या माध्यमातून खेळाडू तिथलचे चांगला स्वतःचा विकास करून घेतील. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे या. मालमत्तेचा अधिकार भारतीय संविधानाच्या कोणत्या दुरुस्तीद्वारे मूलभूत हक्कांच्या यादीतून हटवण्यात आला? तर मालमत्तेचा किंवा संपत्तीचा अधिकार हा आधी मूलभूत हक्कांमध्ये येत होता पण एक घटना दुरुस्ती केली आणि त्याच्यानुसार हा आपल्या मूलभूत हक्कांमधून हटवण्यात आलाय आणि तो आता फक्त एक कायदेशीर हक्क आहे. तर ती घटना दुरुस्ती म्हणजे 44वी घटना दुरुस्ती. लक्षात ठेवायचं आहे 44वी घटना दुरुस्ती जी झाली होती 1978 मध्ये. यानुसार मालमत्तेचा किंवा संपत्तीचा अधिकार हा भारतीय राज्यघटनेचा आधी मूल अधिकार होता, मूलभूत हक्क होता, त्याला आपण मूलभूत हक्कातून हटवून आता कायदेशीर हक्कामध्ये ठेवलंय. तर ती घटना दुरुस्ती होती 44वी 44. ओके, 1979 पासून याची अंमलबजावणी करण्यात आली होती. ही घटना दुरुस्ती जनता पक्षाच्या सरकारदरम्यान करण्यात आली होती. मालमत्तेचा अधिकार मूलभूत हक्कांच्या यादीतून हटवण्यात आला होता आणि 300 हे एक सामान्य कायदेशीर अधिकार म्हणून देण्यात आला होता. 300 मध्ये संपत्तीचा अधिकार दिलेला आहे. खाजगी मालमत्ता अधिग्रहित करण्यापूर्वी
सर्वोच्च न्यायालयाने राज्याच्या कर्तव्यांची रूपरेषा दिलेली आहे आणि त्याच्यामुळे हा मुद्दा चर्चेत आला आहे. ज्यावेळेस आपल्याला गव्हर्नमेंट प्रोजेक्ट काही राबवायचे असतात तर राज्यांनी ज्यावेळेस खाजगी मालमत्ता ते ताब्यात घेत आहेत, अधिग्रहित करतायत, तर त्यावेळेस त्यांच्या पूर्ण अधिकारांवरती जे ओनर आहेत ह्या प्रॉपर्टीचे त्यांना व्यवस्थित त्याचा मोबदला मिळतोय का, त्यांच्या हक्कांचं सुद्धा रक्षण होतंय का. कारण संपत्तीचा अधिकार मूलभूत अधिकार जरी नसला तरी तो न्यायालयीन किंवा कायदेशीर किंवा घटनात्मक अधिकार आहे. त्यामुळं सर्वोच्च न्यायालयाने राज्याला खाजगी मालमत्ता अधिगृहीत करण्यासाठी आवश्यक असलेल्या घटनात्मक संरक्षणावरती प्रकाश टाकलेला आहे. ठीक आहे, म्हणजे सर्वोच्च न्यायालयाला असं आढळून आलंय की बऱ्याचशा घटनांमध्ये त्या मालकाला ते जी संपत्ती आहे त्याचा तेवढा मोबदला मिळत नाहीये आणि तरीसुद्धा राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडून ते प्रॉपर्टी ताब्यात घेतली जाते सार्वजनिक कारणांसाठी म्हणून. तर ते घटनेमध्ये तसे अधिकार दिले नाहीत याची सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसार मालमत्तेचा अधिकार हा घटनात्मक अधिकार म्हणून संरक्षित आहे, तो मानवी हक्क सुद्धा आहे. आणि त्याचबरोबर कलम 300 वरती सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने प्रकाश टाकला आहे आणि कलम 300 नुसार ज्यावेळेस राज्याकडून एखादी संपत्ती अधिगृहीत केली जाते तर त्याच्या ताब्यासाठी किंवा त्याच्यावरती जो मिळवलेला ताबा आहे याला एक मोबदला मालकांना दिला जावा, तर अशा प्रकारे सर्वोच्च न्यायालयाने निकालादरम्यान म्हटलं आहे. मालमत्तेच्या हक्काविषयी जर आपण बघितलं ना तर भारतीय राज्यघटना ज्यावेळेस लागू करण्यात आली होती त्यावेळेस मालमत्तेचा अधिकार हा मूलभूत अधिकार होता. कलम 31, कलम 19A तर यांच्यानुसार कोणत्याही व्यक्तीचा त्याच्या मालमत्तेवरती पूर्ण सुरक्षित ताबा होता किंवा पूर्ण सुरक्षित त्याचा अधिकार होता. परंतु 44वी घटनादुरुस्ती 1978 करण्यात आली आणि त्याच्यानुसार 2 कलमही वगळून टाकण्यात आली, कलम 31 आणि कलम 19A सब कलम F. तर हे दोन्ही वगळून टाकण्यात आली 44व्या घटनादुरुस्तीनुसार आणि भाग 12 ही कलमं जोडण्यात आली आणि तिथं कलम 300 ह्या सगळ्या तरतुदी देण्यात आल्या. म्हणजेच जो आधी मूलभूत अधिकार होता तो आता फक्त घटनात्मक अधिकार राहिलेला आहे, मालमत्तेचा किंवा संपत्तीचा अधिकार. ठीक आहे. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाचा आणखीन एक खटला तुम्ही लक्षात ठेवा, जिजूभाई नानाभाई खाचर विरुद्ध गुजरात राज्य. तर या खटल्याच्या सुनावणी दरम्यान 300 हे जे कलम आहे ह्याच्या अंतर्गत जे मालमत्तेचा अधिकार दिलेला आहे हा राज्यघटनेची मूलभूत रचना नाही, तो फक्त एक घटनात्मक अधिकार आहे असं सुद्धा निकालादरम्यान सांगण्यात आलं आहे. ठीक आहे, म्हणजे 300 काय आपल्याला मूलभूत हक्क दिलेला नाही आहे किंवा उद्या जर 300 जरी काढून टाकलं तर राज्यघटनेचा बेसिक स्ट्रक्चरला धक्का लागत नाही आहे. राज्यघटनेची मूलभूत रचना 300 नाही आहे आणि हा फक्त एक घटनात्मक अधिकार आहे असं सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे.